महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची चोरून विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून सुमारे 2,76,800 रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात. MIDC पोलीस स्टेशन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची संयुक्त कामगिरी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी सहपोलीस निरीक्षक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे राजेंद्र शामराव वराट राहणार निंबळक, आनंद तात्या खैरे राहणार निंबळक हे चोरून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करून त्याची चोरून विक्री करत आहे, अशी बातमी मिळाल्याने सदर इसमांवर कारवाई करण्याकामी अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर यांना माहिती देऊन त्यांचे बरोबर निंबळक या ठिकाणी जाऊन गजानन पान स्टॉल निंबळक येथे छापा टाकला असता तेथे राजेंद्र शामराव वराट वय 42 वर्ष राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर, अमोल धोंडीराम इंगोले वय 23 वर्ष राहणार घाटसांगवी, तालुका जिल्हा बीड, हल्ली राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे मावा व सुंगधी तंबाखूची विनापरवाना विक्री करताना मिळून आले. त्यांना विचारणा केली असता ते मालक व कामगार असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन सदर पानस्टॉलमध्ये पंचासमक्ष झडती घेतली असता 12,300 रुपये किमतीचा मावा, विमल पानमसाला, सुंगधी तंबाखू मिळून आली. इतर मुद्देमाल साठा कोठे ठेवला याबाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता राजेंद्र वराट यांनी सांगितले की त्यांचे नातेवाईक आनंद खैरे यांचे घरात इतर मुद्देमाल लपवून ठेवला आहे. त्यावरून आनंद खैरे यांचे घराची झडती घेतली असता तेथे आनंद तात्या खैरे वय 28 वर्ष राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर व महेश भीमराव घोळ वय 32 वर्ष राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर हे मिळून आले व त्यांचे ताब्यात सुंगधी तंबाखू व मावा पानमसाला मिळून आला. त्यामुळे आरोपी नामे राजेंद्र शामराव वराट वय 42 वर्ष राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर, आनंद तात्या खैरे वय 28 वर्ष राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर, अमोल धोंडीराम इंगोले वय 23 वर्ष राहणार घाटसांगवी, तालुका जिल्हा बीड, हल्ली राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर, महेश भीमराव घोळ वय 32 वर्ष राहणार निंबळक, तालुका जिल्हा अहिल्यानगर यांचे ताब्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तयार मावा, सुंगधी तंबाखू तसेच मावा तयार करण्याची साधने असा एकूण 2,76,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे व सदर आरोपीविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 86/2025, भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123, 35 सह अन्न सुरक्षा अधिनियम कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद परदेशी हे करीत आहेत. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री प्रशांत खैरे, सो अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री संपतराव भोसले, सो उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक माणिक बी चौधरी, प्रभारी अधिकारी MIDC पोलीस स्टेशन, पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद परदेशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुद्री, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन उगलमुगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल साबीर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कावरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी, ओना बोर्डे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल शेरकर तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री राजेश वडे अन्नसुरक्षा अधिकारी, शुभम भसमे, सागर सोनार यांचे पथकाने केली आहे.